गजाननाची कृपा कशी होती त्याची मनापासून भक्ती केली की तो कसा प्रसन्न होतं याचा एक छोटासा कथाभाग पाहूया. गजाननाला शमिका रुचते, गजाननाला शमिका रुचते, बहुत प्रिय हो ऐसी कथितो कथा सख्या मी ऐका, कथितो कथा सख्या मी ऐका, व्यासा सुरम्य खाशी, व्यासा सुरम्य खाशी, व्यासा सुरम्य खाशी. गजाननाला शमिका का बरं आवडते? गजाननाला शमीपत्र का आवडतात? तर असाच प्रश्न ही कथा ब्रह्मदेवांनी व्यासांना सांगितली आणि हाच प्रश्न माता पार्वतीनं भगवान शंकरांना विचारला आणि भगवान म्हणतायत, प्रिये श्रवण तू करी चरित हे असे बोधक, पुरातन असा असे प्रियव्रताक्य भूपालक, असे उचित भाषणी धवल कीर्ती तो भागत, प्रजेस बहु आवडी तयाचा भूवरी लौकिक. प्रिये, अगं पार्वती, फार पूर्वी ह्या पृथ्वी तलावर प्रियव्रत नावाचा राजा होऊन गेला. ह्या अतिशय सुंदर, अतिशय छान असा राज्यकारभार करणारा, चंद्रासारखा शुभ्र असा हा राजा, प्रियव्रत राजा या पृथ्वी तलावरती होऊन गेला. ह्या राजाला 2 पत्नी असतात, एक प्रभाराणी आणि दुसरी कीर्तिराणी. असा हा राजाचा परिवार असतो. असं म्हणतात ना, आपण पहिल्यापासून ऐकत आलोय, एक आवडती राणी आणि एक नावडती राणी. त्याप्रमाणे राजाची प्रभाराणी ही आवडती राणी होती, कारण ती कीर्तिराणीपेक्षा अतिशय रूपवान आणि सुंदर होती. म्हणून तो राजा त्या प्रभाराणीच्या महालातच रममान व्हायचा. असं म्हणतात ना की 2 बायका आणि फजिती ऐका. अहो, तुकाराम महाराजांनी सुद्धा वर्णन केले की ज्या नरा 2 नारी पाप वसे तया घरी. की ह्या प्रियव्रत राजाला प्रभाराणी आणि कीर्तिराणी अशा 2 पत्नी. प्रभाराणी अतिशय सुंदर असल्यामुळं राजा ह्या प्रभाराणीच्या महालात सदैव असायचा, रममान व्हायचा. कीर्तिराणीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, तिच्या हातून काही खायचं नाही, तिच्या हातून काही प्यायचं नाही किंवा तिच्याशी बोलायचा सुद्धा नाही. ह्या प्रभाराणी आणि राजाला एक मुलगा झाला, त्याचं नाव पद्मनाभ असं ठेवलं. त्याचं नाव पद्मनाभ असं ठेवलं आणि प्रभाराणीच्या आणि राजाच्या संसाराला सुरुवात झाली. आणि हे कीर्तिराणीला सहन होईना हो की त्या प्रभाराणीचा अतिशय सुंदर असा संसार चालू झाला, पण तिच्या मनात दुःख होतं की माझा संसार कधी बरं सुरू होणार. म्हणून तिनं न घाबरता एक दिवशी ती राणी राजाच्या महालात गेली आणि राजाच्या पाय दाबायला सुरुवात केली. वडील कीर्ती ती करीत नीच सेवा, वडील कीर्ती ती करीत नीच सेवा, चुरित पतिपाद सवतीनेच केला, चुरित पतिपाद सवतीनेच केला, हकून दिले ती म्हणून तिला राणी, हकून दिले म्हणून तिला राणी, हरून कीर्ती ही करुण विष प्राशन, म्हणून करूया म्हणे विष प्राशन. त्या राणीनं
राजाच्या महालात गेली आणि कुणी नाही असं पाहून त्या राजाची सेवा करायला, त्याचे पाय दाबायला तिनं सुरुवात केली. आणि ही वार्ता प्रभाराणीला समजली की कीर्ती राणी राजाच्या महालात जाऊन त्याची सेवा करत आहे. आणि तिनं जशी का हे तिला कळतात जशी पटकन अशी ओढत त्या राजाच्या महालात गेली आणि त्या राणीला, कीर्ती राणीला असं ओढतच दर बाहेर आणलं आणि त्या महालातून ढकलून दिलं. आणि त्या राणीला तो अपमान सहन झाला नाही. ती मनात म्हणली, देवा, की हा अपमान सहन करण्यापेक्षा विष प्राशन करून आपण मरून गेलेलं बरं. आपण विष प्राशन करून मरून जाऊया, कारण हा जगण्यात काही अर्थच राहिला नाही. इतका आपला पदोपदी अपमान होतोय, आपल्याला कोणी विचारत नाही, मग जगण्यात तरी काय अर्थ आहे. पण असं म्हणतात ना की एखाद्याचा भाग्योदय जवळ आल्यानंतर त्याला चांगली बुद्धी सुचती. आणि त्या कीर्ती राणीला सुद्धा अशी बुद्धी सुचली की आपलं दुःख कुणाला तरी सांगावं आणि त्याच्याजवळ हलकं करावं. असं म्हणतात ना की एखाद्याला दुःख सांगितल्यानंतर ते हलकं होतं. म्हणून कीर्ती राणीनं की आपल्या ह्या कुलगुरूंना हे आपलं दुःख सांगावं आणि आपलं मन हलकं करावं असं तिला वाटलं. म्हणून आपल्या गुरुदेवांना तिनं बोलवण्याची आज्ञा केली. भूप गुरुने देवला कारुण्ययुक्त होऊन माई कीर्तीकडे ये बुनी तिच्याकडे कारुण्ययुक्त होऊनी गणपती सेवा करी मुलीनीकडे. तिच्याकडं जशी तिनं आज्ञा सांगितली की गुरूंना बोलवावं, म्हणून भूप गुरु देवल तिथं आले आणि राणीला म्हणतायत, अगं राणी, तू वेडी आहेस का? असा मनात विष प्राशन करण्याचा तू विचार करतेस? अगं, माझा गणपती विघ्नहर्ता आहे. तो दुःखांना नाहीस करणारा तो गणपती आहे. अगं, तो सगळ्या जगाचं दुःख नाहीस करतो, मग तुझं दुःख नाहीस करणार नाहीस का? नाही करणार नाही का? अगं वेडे, तू हा हट्ट सोड, माझ्या गणपतीला शरण जा, माझ्या गणपतीची पूजा कर, तुला गणपती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि गुरुदेवलांनी त्या कीर्ती राणीला गणेशाचं व्रत सांगितलं की राणीला म्हटले, राणी, मंदार वृक्षापासून तयार झालेल्या गणपतीची पूजा कर, त्याला नेमानं रोज 1000 दुर्वा अर्पण कर आणि ओम गण गणपतेन नमः असा गणपतीचा जप कर. आणि असं सांगून गणपती तुला नक्की प्रसन्न होईल, तुझी सगळी इच्छा गणपती पूर्ण करील. फक्त तू ती मनापासून त्या भगवंताची गणपतीची सेवा कर, तुझं सगळं जे पाप आहे ते नाहीस होईल आणि पुण्य जवळ येईल. असं म्हटल्याबरोबर त्या क्षणापासून त्या कीर्ती राणीनं त्या गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. कीर्ती राणी प्रतिदिनी भजनी प्रभूच्या, विपनी जाती सकिया तियाच्या, दुर्वास जाती विपनी सकिया तियाच्या, ज्येष्ठात त्यान मिळती शमियान ताती, एवून शमी तिजसी देती. श्रोते हो, त्या गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे राणीनं गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. श्रावण महिन्यापासून त्या गणपतीच्या पूजेला प्रारंभ केला. 8-9 महिने गणपतीची पूजा केली. पण रोज 1000 दुर्वा त्या गणपतीला अर्पण कराव्या. पण जसा जसा उन्हाळा जवळ येत गेला तसा ज्येष्ठ महिन्यात एक दिवस तिला दुर्वा मिळाल्या नाहीत. म्हणून तिच्या मैत्रिणींनं रानातून दुर्वाच्या ऐवजी 1000 शमीपत्र आणली आणि तिला दिली. आणि त्या दिवसापासून कीर्ती राणी गणपतीला 1000 शमीपत्र वाहू लागली. 1000 शमीपत्र वाहू लागली. पण तिच्या मनाला रुचे नाव, तिला सारखं मनात वाटू लागलं की गुरुदेवांनी मला 1000 दुर्वा व्हायला सांगितल्या होत्या,
पण मी काय करते, मी शमीपत्र वाहतीये. म्हणून हे तिला म्हणजे मनात वाईट वाटू लागलं की मला गुरुदेवांनी दुर्वा व्हायला सांगितलेत, पण मी शमीपत्र वाहतीये. म्हणून तिनं काय केलं की अजून ह्या आपल्या व्रतात भर पडावी म्हणून तिनं रोज नेमानं उपवास करायला सुरुवात केली. आणि रोज तिनं त्या गणपतीचा उपवास करावं, गणपतीची पूजा करावी आणि रोज त्या गणपतीला 1000 शमीपत्र व्हावीत. आणि श्रोते हो, याचा परिणाम काय झाला की एक दिवस त्या कीर्तिराणीच्या स्वप्नात येऊन गणपतीनं दृष्टांत दिला, हे कीर्तिराणी, तुझ्या पूजेनं मी प्रसन्न झालोय. तू मला जी वाहिलेली शमीपत्र आहेत ना, त्या दुर्वांपेक्षाही शमीपत्र मला प्रिय आहेत आणि त्या शमीपत्रां मी अतिशय संतुष्ट झालेलो आहे. आणि तुला मी वर देतो की राणी, तुझं दुःख नाहीच होईल, तू राजाची आवडती राणी होईल आणि तुला एक मुलगा होईल. त्या मुलाचं नाव तू क्षिप्रप्रसाद असं ठेव आणि पुढे जाऊन तो माझा फार मोठा भक्त होईल. असा दृष्टांत गणपतीनं त्या कीर्तिराणीच्या स्वप्नात येऊन त्या राणीला दिला. अहो श्रोते हो, एवढा मोठा दृष्टांत दिल्यानंतर त्या राणीला झोप लागेना. कधी एकदा गुरुदेवांना सांगते असं झालं. आणि श्रोते हो, एकदा सकाळ झाली, गुरुदेवांना बोलवून धाडलं आणि लगेच सांगितलं की गुरुदेव, मला असं स्वप्न पडलं होतं. गुरुदेव म्हणतायत, अगं राणी वेडे, आम्ही जन्मापासून गणपतीची सेवा करतोय. दृष्टांत साधा प्रसन्न नाही, पण दृष्टांत सुद्धा लांब राहिला. राणी, तू भाग्यवान आहेस, फार मोठी तपस्वी आहेत की गणपतीनं तुला येऊन साक्षात दृष्टांत दिलाय, म्हणजे नक्कीच ह्याचं फळ तुला मिळणार आहे. तू त्या गणपतीची सेवा अशीच चालू ठेव आणि नक्की तुझा भाग्योदय जवळ येईल. आणि श्रोते हो, खरं सांगायचं, तिनं जशी गणपतीची पूजा केली तसा तसा तिचा भाग्योदयाचा काळ जवळ येऊ लागला. आणि ही प्रभाराणी होती ना, ह्या प्रभाराणीनं तिला जसा त्रास दिला, जे काही तिचा छळ केला, त्याचं पाप म्हणून ह्या प्रभाराणीचा आता हळूहळू ऱ्हास होऊ लागला. प्रभाराणीच्या अंगावर फार मोठा महारोग उत्पन्न झाला आणि ती राणी आता किती वैद्य केले, उपाय केले, तरी तिचा तो महारोग बरा होईना. आणि आता ती राजाला नाहीशी आवडीनाशी झाली. म्हणतात ना, क्षणार्धात माणसाचं स्थिती पालटते, त्याप्रमाणे त्या प्रभाराणीची स्थिती पालटली. त्या राणीला राणी आवडीनाशी झाली, म्हणून किती प्रयत्न केले तरी तिचा महारोग कमी होईना. म्हणून राजानं तिला आपल्या राजदरबारातून काढून गावाबाहेर एका राजवाड्यात नेऊन ठेवलं. आणि ही कीर्तिराणी गणपतीची सेवा केल्यामुळं, गणपतीची भक्ती केल्यामुळं तिच्यामध्ये एक तेज आलं, तिच्या चेहऱ्यावर त्या उपासनेचं तेज दिसू लागलं आणि ती राणी आता हळूहळू राजाला आवडू लागली. आणि श्रोते हो, याचा परिणाम असा झाला की राजाला तो राणी आवडू लागली आणि त्या राणीला एक छान असा पुत्र झाला. आणि तो त्या गणपतीच्या वराप्रमाणे त्या राजा राणीचं दाम्पत्य अतिशय संसार सुखानं चालू झाला. आणि त्या राणीला दिवस गेले आणि तिला मुलगा झाला. आणि त्या मुलानी राजा राणीनं त्या मुलाचं नाव क्षिप्रप्रसादन असं ठेवलं. श्रोते हो, कितीही आपण भक्ती केली, कितीही भगवंताची सेवा केली, तर आपले जे कर्म आहे ते कर्म कधीच चुकणार नाही. ते कर्म आपल्याला भोगावंच लागणार. फक्त भगवंताच्या सेवेनं, भगवंताच्या कृपेनं त्याची सहन करण्याची ताकद आपल्यात येते. आणि श्रोते हो, हा बाळ 4 वर्षाचा झाला आणि 4 वर्षाचा बाळ झाल्यानंतर ह्या प्रभाराणीला तिचं आता कीर्तिराणीचा आणि राजाचा संसार इतका सुंदर चाललेला पाहवत नव्हता. म्हणून एक दिवस त्या प्रभाराणीनं काय केलं, ह्या 4 वर्षाच्या बाळाला दही भातातून त्याला विष खायला दिलं. आणि श्रोते हो, याचा परिणाम असा झाला, विष उदरी ते भिनले बाळा, विष उदरी ते भिनले बाळा, विभळ होई नेनची काळा, कीर्तिराणीने यज्ञची केला निष्फळ
एवढं त्या प्रभा राणीनं त्या बाळाला दूध भातातून विष खायला घातलं. त्या 4 वर्षाच्या बाळाच्या अंगात सर्वत्र विष पसरलं. तो मृतप्राय झाला आणि मृत होऊन पडला. श्रोते हो, त्या राणीनं आकांत केला. राजा राणीला आता आपल्या 4 वर्षाचा बाळ मृतप्राय झालाय, काही कळेना. तिनं यज्ञयाग केले, वैद्यांना बोलवलं, पण काहीच उपाय झाला नाही. श्रोते हो, पण गणपतीची भक्ती तिच्या पाठीमागं होती. आणि त्याच वेळेस त्या राजवाड्याच्या बाहेरून एक गृत्समद नावाचे मोठे गणपतीचे भक्त हे ऋषी तिथून जात होते आणि त्या राजवाड्यात आले आणि राणीला विचारतायत, काय झालं, तुझा बाळ असा पडलेला आहे. अगं राणी, तू वेडी आहेस का? तू एवढं दुःख करतेस. अगं आजपर्यंत तू त्या गणपतीची किती सेवा केली, तुला किती त्या सेवेचं फळ तुझ्याकडे आहे. अगं तू 1000 दुर्वा त्या गणपतीला वाहिलेल्या आहेत, 1000 शमीपत्रानं तू त्या गणपतीचं पूजन केलेलं आहे. ते सगळं पुण्य तुझ्या गाठीशी आहे. ते सगळं पुण्य तू त्या बाळावरच्या अंगावरती सोड, तुझा मुलगा क्षणार्धात जिवंत होईल. आणि श्रोते हो, काय झालं बघा, सत्वर पुण्य तयाशी दिदले, त्वरित चितई तो उठला, हर्षाने कीर्तीच्या सुखाला, पारणसे तै उरला. अहो, क्षणार्धात तिनं कसलाही विचार केला नाही, कुठलाही तमा बाळगली नाही. आणि आपलं जे पुण्य, आपल्या गणपतीची केलेल्या सेवेचं जे पुण्य आपल्या गाठीला होतं, ते आपल्या हातामध्ये घेतलं आणि सगळं पुण्य तिनं त्या आपल्या बाळाच्या अंगावरती सोडलं. आणि श्रोते हो, काय चमत्कार झाला. जसं ते पाणी, ते सगळं पुण्य त्याचा संकल्प करून त्या बाळाच्या अंगावर सोडलं, तसा बाळ तिचा जिवंत झाला. ही गणपतीची कृपा आणि गणपतीची केलेली सेवा तिच्या कामी आली आणि तो बाळ जिवंत झाला. मंगलमूर्ती मोरया. श्रोते हो, ह्या गणपतीची पूजा प्रभा राणीने, कीर्ती राणीने मनापासून केली. त्याचं फळ आज तिला मिळालं आणि हा तिचा मुलगा पुढे जाऊन गणपतीचा श्रेष्ठ भक्त झाला. आणि ह्या कीर्ती राणीनं क्षमीपत्रानं पूजा गणपतीची केली. तेव्हापासून गणेशाला क्षमीपत्र फार प्रिय झाली आणि तेव्हापासून गणपतीला क्षमीपत्र वाहण्याची प्रथा रूढ झाली. म्हणून गणपतीला आपण दुर्वांबरोबर क्षमीपत्र सुद्धा वाहिली जाते. असा हा गणपतीची सेवा केल्यानंतर गणपती प्रसन्न होतो. तुम्ही आम्ही जशी जरी सेवा केली तरी गणपती प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आपण नाही, तुकाराम महाराज सुद्धा म्हणतायत की वेदशास्त्रांनी सुद्धा हे सांगितलेलं आहे की गणपतीची सेवा केल्यानंतर गणपती प्रसन्न होतो. हाच आशय आज तुकाराम महाराज अभंगाच्या मूळ पदात मांडत आहेत. तुका म्हणे ऐसी वेदवा, हा बर, हाच आशय तुकाराम महाराजांनी मूळ पदात मांडलेला आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतायत की ओंकार प्रधानाचं रूप जर आपण मनामध्ये ठेवलं तर गणपती मनापासून प्रसन्न होतं. आणि हेच अभंगाच्या मूळ पदात तुकाराम महाराज सांगतात. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय